नमस्कार. 7च्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज समारोप. पावसाळी अधिवेशन 13 जुलै रोजी मुंबईत होणार. येत्या 1 जूनपासून राज्यातले 12 टोल नाके कायमचे बंद होणार. 53 टोल नाक्यांवर कार, जीप आणि एसटीला टोल नाही, मुख्यमंत्र्यांची घोषणा. 3 देशांच्या परदेश दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यासाठी पंतप्रधान पॅरिसमध्ये दाखल. पंतप्रधानांचं शाही इतमामात भव्य स्वागत. देशात शेतकरी आत्महत्या करत असताना आणि जनता महागाईनं त्रस्त असताना पंतप्रधानांच्या मात्र परदेश वाऱ्या सुरूच. सुशीलकुमार शिंदे यांची टीका. माजी हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल ऋषिकेश मुळगावकर यांचं पुण्यात निधन. उद्या अंत्यसंस्कार. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत जाहीर. आणि अवकाळी पावसानं पुन्हा रत्नागिरी, उस्मानाबाद जिल्ह्यांना झोडपलं. पिकांचं मोठं नुकसान. विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आज संस्थगित करण्यात आलं. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आता 13 जुलैपासून मुंबईमध्ये सुरू होईल. या अधिवेशनामध्ये एकूण 14 विधेयकं संमत झाली. 31 मे 2015च्या मध्यरात्रीपासून राज्यातले सार्वजनिक बांधकाम विभागाचे 12 टोल नाके कायमचे बंद होणार आहेत, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे 27 आणि रस्ते विकास महामंडळाचे 26 अशा एकूण 53 टोल नाक्यांवर कार, जीप आणि एसटी बसेस या वाहनांना 31 मे पासून टोल आकारला जाणार नाही. कोल्हापूरमधल्या टोल नाक्यांबाबत 31 मे पर्यंत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आणि मुंबई पुणे एक्सप्रेसवे हे 2च रस्ते याच्यामध्ये राहिलेले आहेत. त्याही संदर्भात अप्पर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार केली आहे. 3 महिन्यामध्ये लीगल आणि फायनान्शियल वायबिलिटी या 2 पथकारांची त्यांनी तपासून तसा अहवाल आम्हाला द्यावा, अशा प्रकारचं त्यांना सांगण्यात आलेलं आहे. कोल्हापूर सारख्या शहरामध्ये ज्यांना फार मोठा आग्रह होता त्या ठिकाणीही टोल रद्द करण्यात आलेला नाही. मुंबई शहराच्या बाहेर जाणारा टोल, मुंबई पुणे रस्त्याचा टोल आणि नॅशनल हायवे जे उरलेले आहेत त्या ठिकाणचा टोल, याबद्दल सरकार काही बोलायला तयार नाही. त्यामुळे फार कमी रक्कम ज्यामध्ये गुंतलेली आहे असे काही किरकोळ टोल रद्द करण्याच्या पलीकडे राज्य सरकारने पाऊल टाकलेलं नाही. नोव्हेंबर-डिसेंबर नंतर अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याची घोषणाही आज विधिमंडळामध्ये करण्यात आली. जिरायती शेतीसाठी प्रति हेक्टर 10,000 रुपये, बागायतीसाठी प्रति हेक्टर 15,000 तर फळबागांसाठी प्रति हेक्टरी 25,000 रुपयांची मदत देण्याचं पुनर्वसन राज्यमंत्री राम शिंदे यांनी एका निवेदनाद्वारे जाहीर केलं. ही मदत जास्तीत जास्त 2 हेक्टर क्षेत्रापर्यंत देण्यात येणार आहे. ऊसाला रास्त आणि किफायतशीर भाव देण्यासाठी साखर कारखान्यांना बिनव्याजी 2,000 कोटी रुपयांचं कर्ज उपलब्ध करून देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी आज विधानसभेत एका निवेदनाद्वारे सांगितलं. राज्याच्या आर्थिक सद्यस्थितीविषयक श्वेतपत्रिका तसंच 2013-14 साठीचा नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांचा कॅगचा अहवाल आज विधिमंडळाच्या दोन्ही सदनात मांडण्यात आला, असं आमच्या प्रतिनिधी सरस्वती कुवळेकर आणि मिलिंद लिमये यांनी कळवलं आहे. राज्याची महसुली जमा आणि विकास दर यामधल्या तफावतीसाठी भारताच्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांनी आपल्या अहवालात राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत. राज्याच्या वाढलेल्या योजनेतर खर्चाबाबतही या अहवालात चिंता व्यक्त करण्यात आली आहे. 13व्या वित्त आयोगाकडून मिळालेल्या निधीचा वापर योग्य आणि पुरेशा प्रमाणात न झाल्यानं गेल्या वर्षी वित्त आयोगानं राज्याला द्यायच्या निधीमध्ये कपात केली आहे. याबद्दलही अहवालात नापसंती व्यक्त करण्यात आली आहे. यापुढे भांडवली गुंतवणुकीला प्राधान्य देऊन राज्यामध्ये पायाभूत सुविधांमध्ये वाढ होण्यासाठी आवश्यक ती पावलं उचलावीत, अशा सूचनाही या अहवालात करण्यात आल्या आहेत. वित्तीय श्वेतपत्रिकेमध्ये महसुली खर्चात वाढ झाल्यामुळे राज्यात महसुली संतुलन टिकवता आलं नाही. परिणामी राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना देणारी व्यवस्था निर्माण होऊ शकली नसल्याचं मत व्यक्त करण्यात आलं. नोंदित आणि अनोंदित व्यापाऱ्यांनी स्थानिक संस्था कर भरल्यानंतर त्यांचं देय, व्याज आणि दंड माफ करण्यात येणार आहे. यासाठी सरकार अभय योजना आणत असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी आज विधानसभेत केली.
विधान परिषदेत आज झालेल्या विशेष सत्रामध्ये मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि औरंगाबाद या महानगरपालिका क्षेत्रातल्या समस्या तसंच भ्रष्टाचाराबाबत विरोधी पक्षानं मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा झाल्याचं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे. जगभरामध्ये शांतता आणि सौहार्द जपण्याच्या कामी युनेस्कोनं केलेलं कार्य मोलाचं असून सर्वांचं जीवन अधिकाधिक सुसह्य करण्यामध्ये युनेस्कोनं हातभार लावला अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युनेस्कोच्या कार्याचा गौरव केलाय. पॅरिस इथल्या युनेस्कोच्या मुख्यालयात आज पंतप्रधानांचं भाषण झालं. युनेस्कोनं शिक्षण आणि विज्ञान क्षेत्रामध्ये भारताला केलेल्या सहकार्याबद्दल पंतप्रधानांनी आभार मानले आहेत. विज्ञानाचा उपयोग मानवाच्या विकासासाठी व्हायला हवा, तसंच एखाद्या देशाची प्रगती त्या देशातल्या दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणावर अवलंबून असते, असं मत मोदी यांनी व्यक्त केलं. शांततेसाठी शिक्षणाचा प्रसार आवश्यक असल्याचंही ते म्हणाले. हवामान बदलक विषयक समस्यांना तोंड देण्यासाठी एकत्रित कार्याची गरज असल्याचंही ते म्हणाले. आपलं सरकार राबवत असलेल्या डिजिटल इंडिया योजनेमुळे देशात पारदर्शकता वाढीला लागेल, असं ते म्हणाले. प्रत्येक नागरिकाचं स्वातंत्र्य आणि सुरक्षेची काळजी घेणं हे आपलं कर्तव्य आहे, असंही पंतप्रधान आपल्या भाषणात म्हणाले. दरम्यान फ्रान्स, जर्मनी आणि कॅनडा या 3 राष्ट्रांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये पंतप्रधानांचं काल पॅरिसमध्ये आगमन झालं. फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानी आज त्यांचं शाही इतमामात भव्य स्वागत करण्यात आलं आणि त्यांना मानवंदना देण्यात आली. त्यानंतर पंतप्रधानांनी फ्रान्समधल्या बड्या उद्योग प्रमुखांबरोबर एक बैठक घेतली. पायाभूत सुविधा आणि संरक्षण क्षेत्रामध्ये फ्रान्समधल्या उद्योजकांनी भारतात गुंतवणूक करावी, असं आवाहन पंतप्रधानांनी केलं. तिथल्या तंत्रज्ञानाचा भारताला लाभ होण्याच्या दृष्टीनं या बैठकांचं महत्त्व मोठं आहे. शेतीप्रधान देशामध्ये शेतकरी आत्महत्या करत आहे, महागाईनं जनता त्रस्त झाली आहे. अशा परिस्थितीत देशाचे पंतप्रधान मात्र परदेशवाऱ्या करत आहेत, अशी टीका माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केली आहे. सोलापूरमधल्या मंगळवेढा इथं आयोजित पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते. नव्यानं सरकार स्थापन झाल्यानंतर पहिले 6 महिने वाट पाहिली, मात्र हे सरकार काहीच करू शकलं नाही. त्यामुळे आता काँग्रेस रस्त्यावर उतरून या सरकारला जाब विचारेल, असं ते म्हणाले. आतापर्यंत हैदराबादपुरता मर्यादित असलेला MIM पक्ष आता महाराष्ट्रात पसरत आहे. याला कोणाचं पाठबळ आहे ते दिसून येत असल्याचंही ते म्हणाले. पुण्यातल्या कोंढवा इथल्या राष्ट्रीय बँक व्यवस्थापन संस्थेचा दीक्षांत समारंभ आज झाला. जागतिक दृष्टिकोन अंगारून देशाच्या विकासात योगदान द्या, असं आवाहन केंद्र सरकारचे मुख्य वित्तीय सल्लागार डॉ. अरविंद सुब्रमण्यन यांनी यावेळी केलं. बँकिंग आणि वित्तीय सेवांच्या 2 वर्षांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमात उत्तीर्ण झालेल्या 54 विद्यार्थ्यांना भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सप्ताहानिमित्त औरंगाबाद तालुक्यातल्या जटवाडा इथं आज एक पत्रकार कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. शासकीय योजनांची माहिती देणारी व्याख्यानं या कार्यशाळेत झाली. या सप्ताहानिमित्त नंदुरबार इथंही प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसाठी एका कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. शासनाच्या योजनांचा फायदा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी प्रसारमाध्यमांनी जनजागृती करावी, तसंच अंधश्रद्धा निर्मूलनासाठी प्रभावीपणे काम करावं, असं आवाहन समाज कल्याण विभागातर्फे यावेळी करण्यात आलं. कोल्हापुरातही जिल्हा माहिती कार्यालय आणि समाज कल्याण विभागातर्फे एक कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. चांगल्या योजना गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी शासकीय अधिकारी आणि प्रसारमाध्यमं यांच्यात समन्वय आवश्यक असल्याचं मत या कार्यशाळेत व्यक्त झालं. हिंगोली इथल्या होमिओ आरोग्य साधना आणि होमिओपॅथिक डॉक्टर संघटनेतर्फे आज होमिओपॅथीचे जनक डॉ. सॅम्युअल हॅनिमन यांची 260वी जयंती साजरी करण्यात आली. होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ. गणेश अवचर यांच्या हस्ते डॉ. सॅम्युअल हॅनिमन यांना आदरांजली वाहण्यात आली. जयंतीच्या निमित्तानं होमिओपॅथी रुग्णांसाठी एक वरदान या विषयावरती होमिओपॅथी तज्ज्ञ डॉक्टरांनी व्याख्यानं दिली. तसंच जवळपास 300 रुग्णांची तपासणी यावेळी करण्यात आली. माजी हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल ऋषिकेश मुळगावकर यांचं काल रात्री पुण्यातल्या कमांड रुग्णालयामध्ये निधन झालं. ते 95 वर्षांचे होते. भारतीय हवाई दलामध्ये परिणामकारक सुधारणा घडवण्याचं काम त्यांनी केलं होतं. 30 नोव्हेंबर 1940 साली ते पायलट ऑफिसर म्हणून तेव्हाच्या रॉयल इंडियन एअरफोर्समध्ये रुजू झाले. दुसऱ्या महायुद्धात सुद्धा ते सहभागी झाले होते. मुळगावकर यांनी 67 प्रकारच्या विमानांचं उड्डाण केलं होतं.
1 फेब्रुवारी 1976 रोजी त्यांची हवाई दल प्रमुख म्हणून नियुक्ती झाली. 31 ऑगस्ट 1978 साली 38 वर्षांच्या सेवेनंतर मुळगावकर निवृत्त झाले. निवृत्त होईपर्यंत ते विमान उड्डाण करत होते. निवृत्तीनंतर त्यांचं वास्तव्य पुण्यातच होतं. 29 मार्चला त्यांना कमांड रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. पुण्यात उद्या त्यांच्यावरती लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. जळगावचे ज्येष्ठ छायाचित्रकार सीताराम साळे यांचं आज दुपारी 1 वाजता अल्पशा आजारानं निधन झालं. ते 79 वर्षांचे होते. 1974 पासून दूरदर्शनसाठी स्ट्रिंजर म्हणून त्यांनी जळगावसाठी वार्तांकन केलं. विविध वृत्तपत्रांसाठीही त्यांनी काम केलं. दूरदर्शनच्या स्ट्रिंजर संघटनेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिलं होतं. अवकाळी पावसानं काल पुन्हा उत्तर रत्नागिरीला झोडपलं. त्यामुळे आंबा आणि काजू बागायतदारांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये काल वादळी वाऱ्यांसह झालेल्या अवकाळी पावसानं रब्बी हंगामातल्या गहू, ज्वारी, हरभरा या पिकांचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे या नुकसानीसाठी सरकारनं मदत करावी अशी मागणी शेतकरी करतायत. दरम्यान दुष्काळ, अवकाळी पाऊस आणि कर्जाच्या चक्रामध्ये अडकलेल्या पीडित शेतकऱ्यांना मदतीचा हात पुढे करत भरपाईसाठी आधीचा 50% नुकसानीचा निकष 33% आणायचा महत्त्वपूर्ण निर्णय नरेंद्र मोदी सरकारनं घेतला आहे. तसंच नुकसानीची 1.5 भरपाई देण्याची घोषणाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच केली आहे. जालना जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी पंतप्रधानांच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे. आणि आता हवामान. येत्या 36 तासामध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आणि आता प्रमुख शहरातलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 32 आणि किमान 26, नागपूर 38 आणि 22, पुणे 37 आणि 23, औरंगाबाद 38 आणि 24, नाशिक 36 आणि 22, कोल्हापूर 35 आणि 23, रत्नागिरी 31 आणि 24, सोलापूर 39 आणि 25 आणि अमरावती कमाल 39 आणि किमान 24 अंश सेल्सिअस. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज समारोप. पावसाळी अधिवेशन 13 जुलै रोजी मुंबईत होणार. येत्या 1 जूनपासून राज्यातले 12 टोल नाके कायमचे बंद होणार. 53 टोल नाक्यांवर कार, जीप आणि एसटीला टोल नाही, मुख्यमंत्र्यांची घोषणा. 3 देशांच्या परदेश दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यासाठी पंतप्रधान पॅरिसमध्ये दाखल. पंतप्रधानांचं शाही इतमामात भव्य स्वागत. देशात शेतकरी आत्महत्या करत असताना आणि जनता महागाईनं त्रस्त असताना पंतप्रधानांच्या मात्र परदेश वाऱ्या सुरूच, सुशीलकुमार शिंदे यांची टीका. माजी हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल ऋषिकेश मुळगावकर यांचं पुण्यात निधन, उद्या अंत्यसंस्कार. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत जाहीर. आणि अवकाळी पावसानं पुन्हा रत्नागिरी आणि उस्मानाबाद जिल्ह्यांना झोडपलं, पिकांचं मोठं नुकसान. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं आज शेवटचा दिवस आहे. या अधिवेशनाचं फलित काय याविषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी दैनिक सकाळच्या सहयोगी संपादक मृणालिनी नानिवडेकर यांना आज 9:30च्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं. तेव्हा पुन्हा भेटूया रात्री 9:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.